नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. रोहित पवार यांच्या नकार घंटेमुळे सुप्रिया सुळे यांचं केंद्रातलं मंत्रिपद अर्थात भारतीय जनता पक्ष जे द्यायला तयार होते, वरिष्ठ नेते अमित शहा वगैरे, हे थांबलंय का, याच्यावरच आज विश्लेषण करायचं. कारण दिल्लीत बऱ्याच घडामोडी होत असतात. सुप्रिया सुळे सुद्धा अमित शहांना भेटलेल्या होत्या आणि पवार साहेबांनी सुद्धा आता नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या नुकत्याच सगळीकडे आपण सोशल मीडियात आणि डिजिटल मीडियामध्ये बघितल्या. म्हणजे नरेंद्र मोदींचे गोडवे गायला सुरुवात झाली वगैरे वगैरे, हे आपण सगळीकडे क्लिप्स आपण पाहतोय. विश्लेषण आज त्याच्यावरच करायचंय. रोहित पवार भारतीय जनता पक्षामध्ये किंवा त्यांना सपोर्टेड आपण राहायला इच्छुक नसल्यामुळं किंवा त्यांच्या नकार घंटेमुळं हे थांबलं गेलेलं आहे. आत्ताची ही बातमी फार महत्वाची आहे. हे कशासाठी चाललंय तर शरद पवार हे आपली निवृत्तीची घोषणा करायला अगदी एका पायावर तयार आहेत, असं आतल्या गोटातली बातमी आहे. आणि राष्ट्रीय अध्यक्ष अधिक मंत्रिपद केंद्रात जर का मिळालं, म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये आपण सपोर्टेड राहिलो, 8 खासदारही त्यांच्या बाजूने जातील. आणि अशा वेळेला आपण निवृत्ती घेतल्यामुळं इंडिया आघाडीमध्ये कोणी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही, कारण हा मुलीचा निर्णय. म्हणजे पक्षाचे आता राष्ट्रीय अध्यक्ष त्या आहेत, त्यांनी निर्णय करावा हे सांगून शरद पवार बाजूला होऊ शकतात. अशा पद्धतीच्या चर्चा आणि आतली खलबतं आता ही बाहेर चर्चेला आलेली आहे. आणि हे सत्य आहे, खरं आहे. कारण किती दिवस आपण विरोधात राहायचं, हे खासदारांची ओरड, 10 आमदार आहेत त्यांची ओरड. आपण जर का भारतीय जनता पक्षाला सपोर्ट, ह्यापूर्वी आपण असे तडजोडी केल्या नाहीत का, तर निश्चितपणाने केलेत. पवार साहेबांना तर प्रचंड अनुभव आहेत. पुलोतपासून जुन्या काळातलं आपण बघितलं तर अगदी RSS बरोबर सुद्धा ते नांदलेले आहेत. ही उदाहरण आहे. मग अशा वेळेला आता इंडिया आघाडीमध्ये काय अवस्था आहे, आता सगळी एकाचं तोंडीकडे एकाचं तोंडीकडे अशी अवस्था असताना हा निर्णय बऱ्यापैकी होत आलेला आहे. आणि शिवसेनेमध्ये उद्धव उभाटामध्ये सुद्धा तेच चाललेलं आहे. भारतीय जनता पक्षाला सपोर्टेड राहायची ही अवस्था आता येऊन बसलेली आहे. एक एक उदाहरणं पुढे यायला लागली. शरद पवार राष्ट्रवादीतले आमदार सुद्धा आता एक 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 आज प्राजक्त तानपुरेंचं पण आपण बघितलं, भारतीय जनता पक्षामध्ये गेले ते डायरेक्ट. जयंतराव पाटलांचे ते भाचे आहेत ना, असे त्यांना सांगितल्याशिवाय जातील का? नाही. परंतु ते झाले, घडले. म्हणजे ही कोणतरी दिशा देतंय आज. आणि सुप्रिया सुळेंचा फक्त रोहित पवार आत्ता तयार झाले रे झाले हा निर्णय होऊ शकतो. पण अजूनही त्यांची मानसिक अवस्था दिसत नाहीये रोहित पवारांची. ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक आहेत. आणि उद्याच्या काळात आपण अजितदादांची जागा नव्हे तर शरद पवारांची जागा आपण असं विरोधात राहून घेऊया. कारण जुना काळ आठवा, कसे विरोधात काँग्रेस काढून शरद पवार होते, अशा पद्धतीनं आपण जाऊया हे त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळं त्याला मनवायचं, त्याला तयार करायचं, ह्याच्यासाठी वेळ चाललेला आहे. नाहीतर सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद भारतीय जनता पक्षानं पक्क केलेलं आहे. आणि सुप्रिया सुळे मंत्री झाल्या रे झाल्या. सगळे खासदार आमदार एकत्र राहू शकतात, सत्तेत गेल्यामुळं कामं होऊ शकतात. मतदारसंघातली कामं सगळी प्रलंबित आहेत. भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं जातो हे त्यांना माहिती आहे. अतिशय आक्रमक आहे. सत्तेतल्या आमदारांची चांदी, पण विरोधात असेल त्याला एक रुपया निधी मिळणार नाही. काय करतायत? सत्तेमध्ये गेलंच पाहिजे. प्राजक्त तानपुरे आज बोलतायत ना, आमचे मतदारसंघात कामं होत नसतील तर मतदार सुद्धा म्हणतायत जावा सत्तेत. अशी अवस्था असेल तर फक्त रोहित पवार हे तयार कधी होतील याची वाट आता खुद्द शरद पवार बघतायत. अजितदादांच्या प्रकरणात ते निश्चितपणानं म्हणतात की तू म्हणतोस ते बरोबर आहे, तुझं जे चाललंय ते चालू ठेव. कारण अजितदादांच्या बाबतीत असं काही कुरघोड्या झाल्या असतील आणि त्यांचा हा घातपात सिद्ध होत असेल तर भारतीय जनता पक्षाचेही काही नेते म्हणतात जे सत्य आहे ते बाहेर येईल, त्याला आपण शासन करू. तर हा विषय त्याच्यामध्ये न घेता आपण आता सत्तेमध्ये सहभागी होऊया. आणि सुप्रिया सुळे ह्या जर का मंत्री बनल्या तर पक्षाला ताकद चांगली मिळणार आहे. हा, आता विषय येणार आहे सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार सुद्धा सत्तेत आहेत. त्यांची कुठेही पदाला धोका आहे का? अजिबात नाही. राज्यात उद्या काही 2-3 मंत्रिपद द्यायची असतील तर कोणाला डच्चू द्यायची, कोणाला काय, ते आता चालूच आहे.
त्याच्यावर मी आता बोलणारच आहे, कारण काही दिवसात बरेच फेरबदल घडणार आहेत असं बोलत आहेत. त्याच्यावर आपण आधीही बोललोय, आता उद्याही आपण त्याच्यावर चर्चा करूच. परंतु ही चर्चा महत्वाची आहे की शरद पवार हे लवकरात लवकर निवृत्तीची घोषणा देण्याच्या मनस्थितीत आलेले आहे आणि सुप्रिया सुळेंचा पक्का शब्द त्यांनी मंत्रिपदाचा घेतलेला आहे. रोहित पवार यांची नकार घंटा थांबली पाहिजे, त्यांचा होकार पाहिजे. ह्याच्यासाठी कुठंतरी हे गणित थांबलेलं आहे. जयंत पाटलांनी मुकसंमती आधीच दिलेली आहे. ह्याही चर्चा आता बाहेर येत आहेत. नक्की बघूया काय काय होतंय आगामी काळात. विधान परिषद निवडणुका झाल्यानंतर या गोष्टी सगळ्या बाहेर येतील. आज इथंच थांबू, पुढच्या भागात